नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमच्या ताईला दही भातच आता बनवाय. भैया पप्पाने सांगितलं भात बनव आणि दही. बाकी त्याला काहीच जेवण नाही जेवायचं. त्याला 2 दिवस झाले त्याला खतबद होऊला, म्हणजे उन्हानं का. आज त्याला 2-3 दिवस झाले उन्हामुळे जेवणच नाही केलं. तर म्हणे थोडासा दही भात खाई. भैयासाठी बनवलं होतं. काय बनवलं होतं भैया त्यासाठी मम्मीनं? हा नाश म्हणजे तेलाच्या वस्तू काहीच खायना तू आता. हा तर म्हणलं थोडासा भात आणि दाजी म्हणे माझ्यासाठी काहीच जेवण बनवू नको. रात्री पण त्यानं जेवण नाही केलं, म्हणजे 2-3 दिवस झाले त्याला काही खाऊ वाटाना. म्हणजे लय गरमी पडायला लागली. त्याला सावलीतल्या कामाची सवय होती पहिले ना आतल्यात. आता दिवसभर रोडवर राहायचं तर मग म्हणून तसं व्हायला लागले त्याला उन्हानं. काल मी दूध आणायला गेले ते दुकानात, तर दूध घेऊन यावं म्हणलं तर रोडावर एवढी गरमी होती. तर मग म्हणून तसं होतं एक त्याला तसं व्हायला लागले. ऊन का ऊन आहे, खरंच लय ऊन आहे. आणि भैयाला तर काहीच काम ऐकत नाही. भैया थोडंसं दुकान जाय का काही आण. आज आमच्या शेजारच्या लेकरांनी बारीक बारीक लेकर त्याचा धिंगाणा चाललाय. फुल आवाज करेल त्यानं. म्या दरवाजा बंद केलाय, म्हणजे आपल्या समोरचं घर, म्हणजे तुम्हाला दाखवेलच हे 2-3 घरं आहेत तिथं आपल्या बिल्डिंगमध्ये. लेकरायचा लय धिंगाणा चाललाय. त्याचं नाचणं सुरू आहे. एवढ्या गाण्याचा आवाज करते ते फुल. त्याचे मायबाप कामाला जायला लागतात. मग ते लेकरं घरी असले, सुट्ट्या असल्या, पोरी आहेत 3, लय गाणे लावतात लगे. आणि ते 3 पोरी आहेत बारीक बारीक. 2 माझ्या भावाच्या लेकरा एवढाले लेकरं आहेत, असे समजा असतील 4-5 वर्षाची. आणि मग ते लेकरं जमा करते. सगळ्या बिल्डिंगमधल्या पोरी येतात इथं त्याच्यासोबत. त्याचे मायबाप दिवसभर कामाला जायला लागते. त्याची मोठी बहीण 12-13 वर्षाची, ती दापत नाही धिंगाणा करू नका म्हणून. तर त्या मग ते आता त्या लेकरायचा लय दांगडू चाललाय लगे. पण भैयाला म्हणलं नंतर व्हिडिओ काढते. भैया म्हणे एवढी थोडा आवाज येणार आहे मम्मी गाण्याचा. लय धिंगाणा करते ते, म्हणजे आवाज करते गाण्याचा. आणि व्हिडिओ काढायचा असला तर आपल्या भैयाला तर दर दिवसच TV बंद करावं लागते. म्हणता असं सुट्टी असली तरी पण TV बंद करायला होती मम्मी, असं आहे. आणि लय गरमी व्हायला लागली. कूलर बंद केलंय, मग लय खडखड आवाज येतोय. तर आज काय जेवण बनवायचं नाही, भात बनवायचं आणि थोडंसं दही. बाकी काहीच नाही. आपण म्हणतं या घरात एवढंच काढू वाटत नाही. काहून अंधार येतो या घरात एवढा, काहून नाही लय का लय. आता उन्हाच्या सगळ्याला तसं झालंय. बरं वाटाना काय नाही. गरमट वातावरण. ह्या उन्हाळ्याच्या पण कोणाला सर्द्या व्हायला लागल्यात. असं वातावरण झालं इकडं पण. आणि इकडं पाऊस नव्हता पडला आमच्याकडं, फक्त वारं वावलं नव्हतं. लय का लय लगे. पाऊस गिऊस काहीच पडला नाही. आता थोडीशी भांडी ते लावून घ्यायचे आणि मग झाले आपल्याला. आता कामं संपतेलच. आता थोडासा भात बनवायचा आहे आणि थोडंसं. आणि मग असं वाटलं तर भात गरम करून खाऊ भैया. मस्त लगे त्याच्यात काजू बदाम सगळं टाकून हे बनवायचं, खिचडी बनवल्यासारखं वगैरे घ्यायचं. भैया हसायला लागलाय मला. पण आता मी पण बटर खाल्लेत आणि आता तुमच्या ताईला पण जेवायचं नाही. भैया म्हणतोय मला काय जेवायचं. कोणी कोणी कांद्याची चटणी बनवतोय, त्याचे शेंगदाणे टाकतंय. पण आम्हाला ना खा, आपल्याला ती सवय नाही. तर मला आज वाटू लागलं, आपण व्हिडिओ पाहतो ना सगळे लगे कांदा टाकते, शेंगदाणे सगळं साहित्य टाकून बनवते. तर मा विचार होता कशी लागती चटणी कांद्याची ती सगळं टाकून. आणि गरम गरम पोळी करायची आणि खायचं. म्हणलं पाहू आपण, पण म्हणलं नको, चांगलं नाही लागलं तर मग डबललं. म्हणलं नको ते, नाही तर मा विचार झाला तसं बनवून खायचा. लय एवढंच पाहते मी. शेंगदाणे लावून बनवतात काय काय लगे. मग त्याच्यामुळं म्हणलं आपण पाहावं, म्हणलं कसं लागतं इथं, असं वाटलं होतं मला. म्हणलं जाऊ दे, नाही चांगलं लागलं तर डबल मग मेहनत करा. ते डोळ्याला पाणी येतंय कांदा कापताना. आता म्हणून मग म्हणलं नको असं. त्याच्यामुळं मग म्हणलं कांदे कापा, मेहनत करा. आपले टमाटे संपेलेत. दाजीनं कांदे आणून दिलेत मला. म्हणलं टमाटे घेऊन या. नाहीतर मग विचार होता गरम गरम खिचडी बनवायची, लोणचा सोबत खायचं. मस्त लोणचं न खिचडी लय भारी लागते. भैयाला आवडती खिचडी. दाजीला खिचडीच खायची होती आज. त्यानं म्हणजे 2-3 दिवस झाले जेवणच नाही केलं. रात्री पण थोडंसं दही खाल्लं तर मला बळजबरी करू लागले, तू खाय तू खाय.
तर मग मी थोडंसं खाल्लं आणि त्यानं थोडंसं खाल्लं दही. तर म्हणे नको म्हणे मला. तर आज मग टमाट्या बिगर खिचडी नाही बनवू वाटत मला. म्हणे टमाटे बराबर नव्हते. म्हणलं चला मी येते सोबत त्या मार्केटात घेऊन जा म्हणलं मला. नाही नाही म्हणे मला येळ नाही, तू जाय म्हणे. लय मग लांब मार्केट येते. सकाळी लगे तिकडं आपल्या गावाकडच्या आणि वांगी भेटते तिथं त्या मार्केटात. ज्या नाही त्या वस्तू भेटतात त्या मार्केटात, भाजीपाला आपल्या गावाकडच्या सारखा. अंदाजीनं तर आता ते त्याचं तर पोटच दुखतंय ते वांगे खाल्ले तर. खदबद होतंय त्याला वांग्याची भाजी खाल्ली. आणि त्याला वांगे लय आवडतात. पण आताच काहून तसं व्हायला लागले कारण त्याला वांग्याची भाजी खाल्ली तर खदबद व्हायला लागले. आणि वांगे तर लय आवडतात. म्हणलं तुम्ही खा जाऊ नका, गरमीचे असते ते गरम पडतात. म्हणलं तुम्हाला खदबद होती वांट्या आल्यासारखं तर खा जाऊ नका. भैया तर वांग्याची भाजी खातच नाही. आम्हाला जास्त नाही, आईला पण लय वांग्याची भाजी आवडती. वांगे तुम्हाला सांगते भरीत असं आवडते आईला. लय का लय आवडते तिला. मग त्याच्यामुळं म्हणलं आईला पण लय आवडते. तर वांग्याची भाजी केली म्हणजे मला माझ्या आईची आठवण येते. भाजी बनवली ती एकच नंबर लागती लगे ज्वारीच्या भाकरीसोबत. लय खाऊ वाटते लगे गरम गरम. आईच्या हातचं जेवण लय खाऊ वाटते का लय खाऊ वाटते. असं सगळं माहेराला गेलं म्हणजे आई तर जेवण देते आपली आई आपल्याला. आई म्हणत असती पोळ्या तू बनवत आई, भाज्या मी बनवते. भैयाला त्याच्या आजीच्या हातचं जेवण कोणचं आवडतंय? डाळ भात. हसायला लागलाय भैया म्हणजे त्याला त्याच्या आजीचा हातचा डाळ भात लय आवडते. व्हिडिओ कसा वाटतंय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या.